नमस्कार किशोर भाऊ, कसे आहात? मी आज जरा आपल्याकडे आलोय, ती आपल्याकडनं या समाधीची मला काही माहिती हवी आहे. कारण मी ऐकतोय खूप पुरातन आहे आणि स्वामींच्या हस्ते मिळालेल्या पादुका आहेत, तेव्हा त्याची माहिती आपण मला द्यावी आणि नंतर पूजेला बसावं. हा बरं का? साधारणतः आपल्याकडे या पादुका कधी आल्या बरं? रघुनाथ जोशी. बर आलं लक्षात का? हा. तर रघुनाथ जोशी यांचा मुलगा मोरेश्वर रघुनाथ जोशी. बर मोरेश्वर रघुनाथ जोशी हे अध्यात्माचे लहानपणापासून होते बर आणि लहानपणापासून असल्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी होती. पण ज्या वेळेला त्यांना एकदम स्वप्न दृष्टांत झाला आणि ते अक्कलकोटला गेले, त्यावेळेला अक्कलकोट स्वामी महाराजांनी स्वहस्ताने त्यांना, आणि त्यावेळेला गोंदवलेकर महाराज तिकडे होते. साधारणतः किती साल असावं ते? ते साल म्हणजे त्यांचं 75 वर्षाचं होतं वय. नाही, इसवी सन किती असावं? 1834 म्हणजे 1912. 1912 इसवी सन 1912. बर बर बर. म्हणजे ह्या ज्या पादुका आहेत त्या प्रत्यक्ष स्वामींनी दिलेल्या आहेत. त्यावेळेला गोंदवलेकर महाराज असताना त्यांच्या समक्ष सगळी मंडळी बसलेली असताना त्यांनी दगडी पादुका, या बघा, या ज्या दगडी पादुका आहेत या दिलेल्या आहेत आणि पिकळी पादुका दिलेल्या आहेत. बर. आणि त्याच्यात जो गणपती आहे तो गणपती दिलेला आहे. बर, मी काय म्हणतो, दुसरं म्हणजे तो गणपती आणि पिकळी पादुका या माझ्या घरी आहेत, लक्षात का? आणि तो पण आमचा घरचा मठ आहे. त्याच्यानंतर त्यांनी निर्मलच्या यात्रेमध्ये चंद्रशेखर बाण दिलेला आहे, तो पण आमच्या घरी आहे. हा, मी काय म्हणतो, आपल्याकडे ही जी स्वामींची मंदिरं आहेत ना, ही खूप आहेत. पण स्वामींच्या हस्ते मिळालेल्या पादुकांचं हे मंदिर, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव असावं. आमच्या आपल्या एवढ्या परिसरामध्ये, म्हणजे मुंबई वगैरे पासून मुंबई सोडली तर इकडे ज्या दिलेल्या पादुका आहेत त्या आता या नंतर आणलेल्या पादुका. बरोबर आहे, पण स्वामींच्या हस्ते मिळालेल्या, हस्ते दिलेल्या त्या पहिल्या पादुका आहेत, पुरातन पादुका आहेत. धन्यवाद. आपण या पादुकांची माहिती दिली. शिवाय दत्त मंदिर आहे आणि या इथे मयुरानंदांची समाधी आहे. या इथे मयुरानंद स्वामी समर्थांची शिष्य, परमशिष्य, त्यांची इकडे समाधी आहे. त्यांचं मोरेश्वर रघुनाथ जोशी असं नाव होतं. ज्यावेळेला त्यांनी संन्यास घेतला त्यावेळेला त्यांचं नाव मयुरानंद सरस्वती असं. बरोबर बरोबर. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. ही खरं म्हणजे दुर्मिळ माहिती आहे आणि आपण खरं म्हणजे वैद्य पण आहात, आपण कीर्तनकार आहात आणि आपण नाटककार, असं त्रिमूर्तीचा संगम आपल्याकडे झालेला आहे. आपल्या या मुलाखतीबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि हे इथेच थांबवतो. धन्यवाद.